स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील देखभालीच्या खर्चाच्या नोंदी, छत्रपतींची हस्तलिखित आदेश, करवीर सरकारचे गॅझेट, मराठा सरदार घराण्यांचे रेकॉर्ड्स, ऐतिहासिक वारसा स्थळांच्या महत्त्वपूर्ण नोंदी असा अनमोल ठेवा असलेल्या कोल्हापूर पुरालेखागार इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याकडे परीख पूल नूतनीकरण समितीनं लक्ष वेधलंय। याबाबत अनेक मुद्दे घेऊन परीख पूल नूतनीकरण समिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करतेय। याविषयी काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या सूचनेनुसार पुरालेखागार कार्यालय आणि त्याला लागून सुरू असलेल्या नूतन तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरालेखागार विभाग, महापालिका, नगररचना, अग्निशमन दल आणि परीख पूल नूतनीकरण समिती यांच्याकडून करण्यात आली। यावेळी परीख पूल नूतनीकरण समितीच्या सदस्यांनी पुरालेखागार इमारतीच्या हद्दीतून तहसील कार्यालयातील पार्किंगसाठी जाणाऱ्या वाहनांचं प्रदूषण, वाढत्या वर्दळीचा विचार करता ऐतिहासिक दस्तऐवजांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पूर्वीप्रमाणेच रस्ता खुला ठेवण्याची मागणी केली। याबाबत आर्किटेक्ट आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फेरविचार करण्याची विनंती केली। यावर निश्चितच तांत्रिक तोडगा काढू असं अधिकाऱ्यांनी आश्वस्त केलंय। छत्रपती चिमासाहेब महाराज यांचे वंशज वैभवराजे राजे भोसले यांनी कोल्हापूर पुरालेखागाराची इमारत बांधताना त्याकाळी सर्वंकष विचार केला गेला होता। याबद्दलची माहिती देताना इथले ऐतिहासिक दस्तावेजांच्या बॅकअपसाठी क्लाउड तंत्रज्ञान तातडीनं वापरण्याची मागणी केली। तसंच या परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रदूषणाबाबत नियंत्रणासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्याचीही मागणी करण्यात आली। शिवाय अग्निशमन दलाचा फायर प्रोटेक्शन आराखडा, नगररचना, हेरिटेज समितीकडूनच्या आवश्यक त्या सूचना आणि अंमलबजावणी त्वरित व्हावी। कोल्हापूर पुरालेखागार विभागानं संपूर्ण इमारत परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था अद्ययावत करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या। यावेळी पुरालेखागारच्या सहाय्यक संचालिका दीपाली पाटील, सर्जेराव वाडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर, अग्निशमन दलाचे मनीष रणभिसे, परीख पूल नूतनीकरण समितीचे वैभवराजे राजे भोसले, राहुल चौधरी, फिरोज शेख, रतन बाणदार आदी उपस्थित होते।